पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता कोकण किनारपट्टीवर अलर्ट घोषित करण्यात आलाय। पोलिसांनी किनारपट्टी भागामध्ये डोळ्यामध्ये तेल घालून गस्ती करायला सुरुवात केलेली आहे। किनारपट्टी भागामध्ये चेकपोस्ट उभारण्यात आलेले आहेत आणि सर्व संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले। आताची महत्त्वाची बातमी, गस्तीच्या किनाऱ्यावर जिथे गर्दी असते त्या ठिकाणी आता 24 तास गस्त घालती जाणार आहे। पर्यटन स्थळावरील बंदोबस्तात सुद्धा वाढ करण्यात आली आहे। किनारपट्टी भागामध्ये विशेष नजर आता असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 36 लँडिंग पॉइंट्स आहेत आणि तिथे नजर ठेवली जाते। या लँडिंग पॉइंटवर विशेष नजर आता पोलिसांची असणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर आता किनारपट्टी भागामध्ये आदेश देण्यात आलेले आहेत। पोलिसांनी किनारपट्टी भागामध्ये डोळ्यात तेल घालून गस्त घालावी, तसंच चेकपोस्टवर कसून तपासणी प्रत्येक वाहनांची आणि प्रत्येक व्यक्तीची करावी, तसंच ज्या संशयित हालचाली दिसतात त्यावर लक्ष ठेवावं असे आदेश देण्यात आलेले आहेत। गर्दीच्या किनाऱ्यांवर 24 तास गस्त घालावी, तसंच जी पर्यटन स्थळं आहेत तिथे सुद्धा बंदोबस्त वाढवावा असे आदेश देण्यात आलेले आहेत। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरलेला आहे आणि त्यामुळे आता सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये गस्त वाढवण्यात आलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे।